जगविख्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी वाटेगाव येथे अनोख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटना आणि यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 106हून अधिक शेतमजूर महिला व पुरुषांना पावसाळी रेनकोट भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली। त्यानंतर त्यांच्या जन्मस्थानी शेतमजुरांना रेनकोट वाटप करण्यात आले। ईश्वरपूर येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रामभाऊ देवकुळे, भास्कर चव्हाण आणि बापूराव बडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संगीता पाटील यांनी उपस्थित राहून संघटनेच्या कामगार हिताच्या उपक्रमांचे कौतुक केले। संघटनेचे अध्यक्ष व यशवंत समृद्धी अभियानाचे प्रमुख समन्वयक निवास गायकवाड यांनी असंघटित कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देत, वाटेगावातून जाणाऱ्या राज्य महामार्गाला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामार्ग असे नाव देण्याची मागणी लवकरच 5000 असंघटित कामगारांच्या स्वाक्षरीसह शासनाकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम आप्पा यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करत असंघटित कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी कायम भक्कमपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला। या कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर आणि मोठ्या संख्येने कामगार व नागरिक उपस्थित होते।